नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। वागळे इस्टेट परिसरातील रघुनाथनगर येथील नामांकित अशा वेलासिया पार्क या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सन 2020 पासून इको फ्रेंडली होळी व धुळीवंदन हा सण सोसायटीतील सर्व सभासद बंधू भगिनी व कुटुंबीय एकत्र येऊन साजरी करतात। यामध्ये होलिका पूजन, धुळवड, लाईव्ह बँड, कराओके, नृत्य सादरीकरण मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते। नैसर्गिक रंगांची उधळण करत नाचत गात सर्वच आनंद साजरा करतात। या ठिकाणी राहणारे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक दीपक वेतकर ही या उत्सवामध्ये सहभागी झाले होते। यावेळी पर्यावरणपूरक होळीचा संदेशही त्यांनी दिला आहे। यावेळी शिवसेनेचे शाखा प्रमुख व वेलासिया पार्क सोसायटीचे चेअरमन तानाजी पाटील व सोसायटीतील सर्व पदाधिकारी, सभासद, बंधू भगिनी येथे उपस्थित होते। यावेळी तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला। नगरसेवक दीपक वेतकर यांनी यावेळी सर्वांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या। काय सांगायला होळी उत्सव साजरे करतात? सर्वप्रथम माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून, माझ्या सोसायटीकडून सर्वांना होळीच्या खूप खूप धुळीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू सण आहे, साजरा केलाच पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे, हाच आमचा एक उद्देश असतो। आणि त्या आमच्या सोसायटीमध्ये सर्व धर्मीय लोक राहतात, हिंदू मुसलमान तिथे सर्व धर्मीय लोक राहतात। आणि सर्व इतके बघत असाल की सगळे लोक एकोप्याने सर्व होळी खेळत सगळे सण साजरे करत आहेत। आणि आपला सण साजरा करतो, अभिमानाने साजरा करतो आपण। आमच्या व्हॅलेन्सियाची होळी अतिशय रंगीन आणि उत्तम होते। सगळे एकजुटीने आणि डोसा दरवर्षी निरनिराळे आयटम असतात आमच्या इथे याला खायला, त्यामुळे घरी कोणालाही काही करावं लागत नाही आणि मस्त खूप मजा येते, खूप एन्जॉय करतो आम्ही। हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या सणानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमामध्ये जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्रपणे अभिवादन केले। यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन झाल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिंदे यांनी यंदा धुळवड न साजरी करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्याचवेळी सर्वांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या। होळी आणि धुळवडीचे सण सर्वांसाठी सुख, समाधान, ऐश्वर्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण करणारा ठरो अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या। यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, बाळा गवस, कमलेश चव्हाण, स्वानंद पवार, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पुन्हा एकदा सर्व तमाम बळीराजा आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये आनंदाच्या सप्तरंगाची परफॉर्मन्स पुन्हा एकदा आईच्या आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या, पत्रकारांना देखील मनापासून धुळीवंदनाच्या, धुळवडीच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्य सरकारच्या वाहतूक विभाग आणि पोलिसांकडून विनाकारण ई-चलान अनेक वेळा ऑनलाईन पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे याचा संताप म्हणून बस ओनर सेवा संघाच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीद्वारे 5 मार्च रोजी सायंकाळी 11 वाजता राज्यभरातील वाहनांसह थेट आझाद मैदानात धडकण्याचा इशाराही दिला आहे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वाहतूकदारांच्या समितीने याविषयी माहिती दिली आहे. तसेच शासनाने तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं देखील सांगितलं आहे. दरम्यान वाहतूकदारांच्या या संपाचा फटका शालेय विद्यार्थी, चाकरमान्यांना बसण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकारने महसूल वाढीसाठी ई-चलानचा हत्यार म्हणून वापर सुरू केला आहे. टार्गेट देऊन वाहतूक नियम मोडल्याबद्दल दंडाच्या केसेस केल्या जात असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे, असा आरोप वाहतूकदार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. MMR रिजनमधील 40,000 बसेस प्रतिनिधित्व करणाऱ्या बसमालक संघटनेचे प्रवक्ते राजेंद्र पाटील आणि विजय यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ई-चलान दंड मुक्तीसाठी सरकारने समिती बनवून तोडगा काढण्याची खात्री दिली होती, मात्र आजवर काहीच तोडगा काढलेला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही वाहतूकदारांच्या समस्येची कबुली देत अडचणीविषयी सहमती दर्शवली आहे, मात्र ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. ई-चलानच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत. प्रत्येक कॉन्स्टेबलला ई-चलान कारवाईचे टार्गेट दिलेले आहेत. एक प्रकारे हा महसूल वाढीचा स्रोत बनवला आहे. हे सर्वांनाच जाचक आहे. तेव्हा शासनाने चर्चेसाठी यावे अशी मागणी असून येत्या 5 मार्चला आझाद मैदानामध्ये वाहनांसह भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. गेले अनेक वर्षापासून आम्ही ई-चलन विरोधात आंदोलन करतोय. शासनाने आम्हाला वेळोवेळी आश्वासनं दिली, कमिटी स्थापन केली, परंतु ई-चलनच्या नावाने जी रिकव्हरी चालू आहे, टोल टॅक्स आणि थोडक्यात सांगितलं तर रॉबरी, नियमानुसार व्यवसाय करणाऱ्यांकडनं खंडणी वसूल करण्याचं जे धोरण अप्रत्यक्षरित्या ह्या टॅक्स ई-चलनच्या माध्यमातून चालू आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या 5 मार्च रोजी चलो आझाद मैदानाचा नारा दिलाय. आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात देणार आहेत आणि त्यांना सांगू की आम्ही व्यवसाय कसा करायचा हे सांगा म्हणून. अशा प्रकारचे ई-चलन, चुकीचे ई-चलन देऊन ह्या इंडस्ट्रीमधल्या जे ड्रायव्हर्स मिळणं आज कठीण झालेलं आहे. ही इंडस्ट्री मोडकळीस आलेली आहे. ह्या ई-चलनाच्या याच्या ओझ्याखाली जसं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येला गेला, तसा ई-चलनच्या ओझ्याखाली वाहतूकदार आता हा आत्महत्याकडे वळत चाललेला आहे. आणि त्या वाहतूकदारांचे आणि आर्थिक कणा वाचवण्यासाठी आम्ही उद्याचा चलो आझाद मैदानाचा नारा दिला. त्याच्या पुढे जर याच्यातून शासनाला जाग आली तर आम्ही उग्र आंदोलन करणार. ही समिती नेमली होती, पण याचिका दाखल केल्या होत्या, त्याशिवाय परिवहन मंत्र्यांची सुद्धा तुमची बैठक झाली होती, त्यात काय निष्पन्न झालं? माननीय परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांनी आम्हाला मान्य केलं की ही चलन जी प्रणाली आहे हे अन्यायकारक आहे आणि याच्यावर मी तुमच्या ज्या समस्याबद्दल मी तुमच्या सोबत आहे, परंतु त्याच्यावर तोडगा न काढता आहे ते तसंच पुढे रेटून न्यायचं, अशा प्रकारच्या धोरणामध्ये त्यांनी आमची बैठक गुंडाळलेली आहे. उद्याच्या आंदोलनात 5 मार्चच्या आंदोलनात चला आझाद मैदान आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात जाऊन शासनाकडे देणार आहे. ह्या ई-चलन आम्हाला जी रिकव्हरी चालू आहे, टॅक्स ई-चलन टॅक्स नावाने जो नवीन टॅक्स शासनाने जो चालू केलेला आहे तो बंद करा, अन्यथा आमच्या वाहतूकदारांच्या सगळ्या गाड्या आपणच सांभाळा. याच्यासाठी आम्ही चलो आझाद मैदानाचा नारा दिलेला आहे. ओके. पाचपाकाडी परिसरातील कचराळी तलाव खुला रंगमंच येथे शिवसेनेचे नवनिर्वाचित स्थानिक नगरसेवक राजेश मोरे यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे याही वर्षी इको फ्रेंडली धुलीवंदन साजरे करण्यात आले. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेमध्ये कार्यक्रमात कलात्मक फेस पेंटिंग, एजी लाईव्ह बँड, कराओके, नृत्य सादरीकरण आणि पर्यावरणपूरक होळीचा संदेश देण्यात आला. नगरसेवक राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. नगरसेवक राजेश मोरे यांनी यावेळी होळी व धुळवडीच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी नागरिकांनी राजेश मोरे यांचे विशेष आभार देखील मानले.
ठाणे शहरात मंगळवारी धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत होता. सकाळपासूनच सोसायट्या, चाळी, सार्वजनिक मैदानामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये रंगांची उधळण केली जात होती. तसेच शहरामध्ये राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले. काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच विविध संस्थेच्या वतीने धुळवडीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. अभिनेते, कलाकारांनीही धुळवडीचा आनंद लुटला. कळवा पारसिक नगर 90 फीट येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनीही यंदा रंग दे कळवा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी झाली होती. विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिने उपस्थिती लावली. यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, समाजसेविका ऋता आव्हाड, शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेविका मनीषा भगत, इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित खूप छान वाटलं. मला ठाणेकर नेहमी, मुंबईकर ही मला पूर्ण सगळे सपोर्ट करत असतात, सर्व प्रेक्षक वर्ग. आज ठाण्यात येऊन मला खूप छान वाटतंय आणि रंग खेळून खूप छान वाटतंय. सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तरुणांचा उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता. आपण येणार मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळते. काय सांगा तरुण? अरे वा, मला हे नेहमी आवडत असतं. आज सध्या महिला वर्गांचा प्रतिसाद मला खूप छान मिळतोय आणि आजही तुम्ही बघितली तर खूप छान प्रेक्षक वर्ग अफाट गर्दीने आले होते. तर खूप छान वाटलं मला त्यांचं प्रेम बघून आणि जो त्यांनी मज्जा केली आहे आणि मी त्यांच्यासोबत मज्जा केली आहे. खूप छान वाटलं खूप. आणि मी अभिजित दादा पवार यांचं मनापासून आभार मानते. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले आणि सर्व प्रेक्षकांना भेटू शकले. प्रामुख्याने नैसर्गिक रंगाचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला गेला, त्यामुळे नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. आता वर्षातून एकदा येणारा सण आहे तर एन्जॉय केले एक दिवस तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनी खूप छान एन्जॉय करा. मी कधी होळी, रंगपंचमी मी कधी खेळत नाही, फोटोशूट साठी असतं. आज मी खेळले तर मला खूप छान वाटले, मज्जा आली. आज रंगपंचमी निमित्त काय एक आठवण सांगू तुझ्या आयुष्यातली जी रंगपंचमीशी निगडीत आहे? लहानपणातली माझ्या गावाकडची आठवण आहे. मी खानदेशची आठवण सांगते की सगळ्या मुली आहेत, आम्ही खेळतोय, मज्जा करतोय. ती माझी गावाकडची एक आठवण आहे. पण पुण्यात आल्यावर मला नाही वाटत की मी खेळली असेल, पण गावाकडच्या खूप आठवणी आहेत. थँक्यू सो मच. आणि जितेंद्र दादा आव्हाड यांचंही मनापासून आभार मानते. धन्यवाद. बाय 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 बाय. थँक्यू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.